सालियनच्या अंत्यविधी दरम्यानचे फोटो 5 वर्षांनंतर समोर आले। या फोटोंमध्ये दिशाच्या चेहऱ्यावर एकही जखम कशी नाही असा सवाल दिशाच्या वडिलांच्या वकिलांनी केलाय। दिशानं 13व्या माळ्यावरनं उडी मारून आत्महत्या केल्यानंतर तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जखमा असायला हव्या होत्या, मात्र पोस्टमॉर्टम नंतर तिचा मृतदेह कुटुंबियांना सोपवल्यावर कोणत्याही जखमा नसल्याचं आढळून आल्याचा दावा वकिलांनी केलाय। जेव्हा ती डेड बॉडी पोस्टमॉर्टम नंतर दिशा सालियनच्या वडिलांना परिवाराला दिली अंतिम संस्कार करण्याकरिता, ते बघतायत तर काही त्याच्यावर इंजुरीज नाही, डोकं क्लीन, चेहरा क्लीन, हाडं सगळे क्लीन, नो फ्रॅक्चर, नथिंग। या फोटोंवरूनच दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। त्यामुळे आता हे फोटो कळीचा मुद्दा ठरणार का याकडे लक्ष आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना 2 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलण्यासाठी उठले, मात्र त्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलं। त्यामुळे चिडलेल्या दानवेंनी महाजनांना थेट आव्हानच दिलं। त्यामुळे काही काळ कामकाजही तहकूब झालं होतं। परिषदेमध्ये दानवे आणि महाजन हे भिडल्याचं दिसलं आणि यामुळे काही काळ कामकाज तहकूब करण्यात आलेलं। तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी, सांगून टाकतो। तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे। मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो, यांनी मध्ये बोलायचं नाही। यांची परमिशन घेऊन नाही बोलणार, सांगून टाका त्यांना। आवश्यकता नाही, माझ्याकडे बघून बोला आपण। मग काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? काय करणार? काय तुम्ही काय करणार आहे? दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आदित्य ठाकरेंची पाठराखण। दिशा सालियनच्या वडिलांनी याचिका दाखल केली, ती करायला लावली असा सवाल अमोल मिटकरींनी केला। तर तपास यंत्रणांनी क्लीन चिट दिल्यानंतर एखाद्यावर चिखलफेक करणं चुकीचं असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। इतक्या वर्षानंतर परत हे प्रकरण पटलावर कसं आलं? आता तिच्या वडिलांना म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीला न्याय भेटला नाही, तर इतके वर्ष मग त्याबद्दल शांतता का होती? आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी, ठीक आहे ना। त्यांनी मागं पण सांगितलं की चौकशी करायची असेल तर नक्की करा। एखाद्या प्रकरणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या आहेत त्या अशा प्रकारचा रिपोर्ट देतात, त्यामुळे कोणावरही चिखलफेक करणं किंवा कोणाला फसवणं मला तर योग्य वाटत नाही। आता ज्यावेळेला पोलीस यंत्रणांनी त्यांना सगळ्यात क्लीन चिट दिली आहे, तर मला वाटतं हायकोर्टाला याचिकेतून फार काही वेगळं बाहेर पडणार नाही। दिशाच्या मुद्द्यावर भाजप ठाकरेंना घेरत असताना शिंदे आणि अजित पवारांचे आमदार ठाकरेंसाठी धावून